मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर सध्या जे काही राजकीय चित्र दिसतंय ते केवळ जागा किती मिळाल्या यावर थांबलेलं नाही, तर ते थेट आता महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राला हादरवणारं ठरत आहे. कारण सर्वाधिक जागा मिळून देखील भाजप आता निर्धास्त नाही आणि याचं अस्वस्थतेचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे. आता मुंबई नगरपालिका म्हणजे फक्त महापौर, स्थायी समिती किंवा प्रशासन एवढ्याच मर्यादित समीकरण आहे. कारण पाहायला गेलं तर मुंबई म्हणजे पैसा, पॉवर, मीडिया आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारं केंद्र आहे. म्हणूनच मुंबईवर वर्चस्व मिळवणं हे भाजपचं अनेक दिवसाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न पूर्ण होत असतानाच भाजपसमोर एक नवी अडचण उभी राहिली आहे, ती म्हणजे शिवसेनेचा चेहरा कोणाचा असणार. कारण भाजपला देखील सत्ता हवे, पण मराठी मतदार नाराज नको आहे आणि शिंदेंना सत्ता नको आहे असं देखील, पण त्यांना शिवसेनेची ओळख जपायची. त्यामुळे ही लढाई आता सत्ते इतकीच अस्तित्वाची तयार झाली आहे. आता ह्या निकालानंतर पहिल्यापासूनच दिवसापासूनच भाजप आणि शिंदे गटातील हालचाली वाढलेल्या आपल्याला पाहायला दिसतात. वर पाहता दोन्ही बाजू एकत्र असल्याचं आपल्याला चित्र दाखवत आहेत, पण बंद दाराआड सुरू असलेली चर्चा ही वेगळेच संकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला देत आहे. कारण भाजपला महापौरपद आहे ती स्वतःकडे ठेवायचं आहे, तर शिंदे पाहायला गेलं तर महापौरपद जे काही महापौरपद आहे तर ते शिंदे शिवसेनेकडेच राहील या भूमिकेवर ठाम आहेत. आणि म्हणूनच पहिल्यांदाच मुंबईमध्ये हॉटेल पॉलिटिक्स या ठिकाणी नगरसेवकाचा मुक्काम, गुप्त बैठका, विश्वास चाचण्या अशा पुन्हा चर्चेत आलेल्या आहेत. आता हीच गोष्ट दाखवते की आपल्याला सत्ता स्थापन करणे इतकं सोपं नाही. आता भाजपला एक गोष्ट चांगली समजलेली आहे ती म्हणजे मराठी नरेटिव्ह. आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहायला गेलं तर मराठी महापौर हा मुद्दा प्रचंड गाजला. भाजपचा महापौर झाला तर मुंबई मराठी चेहरा पुसला जाईल अशी भीती निर्माण करण्यात आली. आता त्याच फायदा या ठिकाणी ठाकरे गटाला देखील झाला. निकालानंतरही ठाकरे गट पूर्णपणे संपलेला नाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण सर्व बाजूंनी नाकाबंदी करून देखील ठाकरे गटांनी लक्षणीय संख्याबळ मिळवलेलं आहे. आता हीच गोष्ट भाजपसाठी धोकाची घंटा ठरते. कारण जर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली तर महापौरपद स्वतःकडे ठेवले तर ठाकरे गटाला पुन्हा एकदा मराठी अस्मिता, अन्याय, फसवणूक अशा मोठ्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण करता येईल. आता हे राजकारण थेट लोकसभा निवडणुकीपर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळं भाजप आज दीर्घकालीन गणित मांडताना दिसते. दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र ही संधी पूर्णपणे वापरण्याच्या तयारीमध्ये आहेत. आता विधानसभेनंतर मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर शिंदेच्या राजकीय वजनाबाबत प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालं होतं. अजित पवार महायुतीत आल्यानंतर शिंदेंना साईडलाईन केलं जाते अशी देखील चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पाहिलं गेलं तर MMR रिजनमध्ये भाजपने देखील शिंदेंच्या ताकदीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आता अनेक ठिकाणी भाजपने स्वतंत्र लढली, शिंदे गटाला दुय्यम स्थान दिलं. पण मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने हे चित्र या ठिकाणी पूर्णपणे बदललेलं आहे. कारण भाजपला बहुमतासाठी शिंदेची गरज आहे. आता ही गरज शिंदेंना पुन्हा एकदा केंद्रस्थानी घेऊन आलेली आहे. म्हणजे शिंदे हे कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. महापौरपद तर शिवसेनेचा मुंबईतील चेहरा टिकेल, तर आता तो चेहरा टिकला तरच पाहायला गेलं तर ठाकरे गटाला या ठिकाणी आपल्याला थेट आव्हान देता येईल. ही गणित आता शिंदेने अचूक ओळखलेली आहेत. त्यामुळं नगरसेवकांना एकत्र ठेवणं, त्यामुळे आता वेगवेगळा ड्रामा करणं, त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती दबाव वाढवणं हे आता सगळा राजकारणाचा भाग या ठिकाणी समोर आलेला आहे. आता भाजपसमोर एक अजून सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे अजित पवार फॅक्टर. आता अजित पवार फॅक्टर म्हणजे भाजपसोबत आले असले तरी त्यांना अनेक वेळा आक्रमक भूमिका घेत प्रत्येक भारतीय जनता पार्टीवर त्यांनी टीका देखील केलेला आहे. त्यामुळे आता भाजपला हे लक्षात आले की अजित पवार हे दीर्घकाळ विश्वासू भागीदार ठरतीलच असं त्यांना आता पाहायला गेलं तर वाटत नाही. कारण पाहायला गेलं तर त्या तुलनेत एकनाथ शिंदे हे भाजपला अधिक विश्वासार्ह वाटतात. कारण शिंदेने कायम भाजपला मोठा भाऊ या ठिकाणी मान्य केलेला आहे. आणि तुम्ही देखील पाहत असाल ज्यावेळेस एकनाथ शिंदे या ठिकाणी सभा घेत असतात त्या सभेमध्ये देखील त्यांनी स्वतः बोलून दाखवले आहे की जे काही भारतीय जनता पार्टी आहे त्या भारतीय जनता पार्टी हा माझा स्वतःचा मोठा भाऊ आहे असं देखील त्यांनी वेळोवेळी ज्यावेळेस मोठ्या राजकीय सभा असतात, पत्रकार परिषद असतात, त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी स्वतः सांगितले की भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि आम्ही लहान भाऊ आहोत असं देखील त्यांनी स्वतः वारंवार त्यांच्या शब्दातून, त्यांच्या वाणीतून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पण शिंदे कमजोर झाले तर या ठिकाणी त्यांना देखील वाटत आहे की भारतीय जनता पार्टीला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला वाटत आहे की जर शिंदे कमजोर झाले तर ठाकरे मजबूत होईल. ही भीती या ठिकाणी भाजपला देखील भारतीय जनता पार्टीला सतवत आहे. म्हणूनच आता भारतीय जनता पार्टी आता दोन्ही बाजूंनी अडकलेलं आपल्याला पाहायला दिसते. एकीकडे तर स्वतःचा झेंडा मुंबईवर फडकवायचा आहे, तर दुसरीकडे जे काय मुंबईमधील जे काही मराठी मतदार आहेत, जे काही शिवसैनिक आहेत आणि भविष्यातील निवडणुका डोळ्यावर त्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे भारतीय जनता पार्टीसाठी सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका आहेत ते म्हणजे जे काही लोकसभेच्या पुढील 5 वर्षातील निवडणुका आहेत त्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे काय आता शिवसेनेने देखील इतकं
उद्धव ठाकरे गटाने देखील या ठिकाणी एवढं नाकाबंदी करून देखील पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीने सत्तेचा वापर केला, त्यानंतर पैशाचा वापर केला. ज्या काही सगळ्या गोष्टी जेवढं करता येईल दाम दंड साप धर्म या ठिकाणी सगळं वापर करून देखील उद्धव ठाकरेंनी पाहायला गेलं तर 65 जागा या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये देखील आता पाहायला बाहेर पडू द्यायचं नाही अशी रणनीती भाजप या ठिकाणी आखण्याच्या तयारीमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कोंडीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग भाजपकडे उरतो, तो म्हणजे दृश्यात्मक पातळीवर शिवसेनेला महापौर पद देणं. पण आता प्रत्यक्ष सत्तेची जी काही सूत्र आहेत तर आपल्या हातामध्ये ठेवणं, जसं की मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत केलं तसं की मॉडेल मुंबईत राबवता येऊ शकतं. आता हे पण आता मॉडेल शिंदेंना मान्य होऊ शकतं, कारण त्यांना नवा चेहरा हवा आहे, पद हवं आहे, सत्ता हवी आहे, पण पूर्णपणे संघर्ष नको आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाजप आणि शिंदे यांच्यातील तडजोडीचं सूत्र या ठिकाणी बाहेर येऊ शकतं. मात्र ही तडजोड झाली नाही तर राजकीय भूकंप होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, कारण मुंबई महानगरपालिका ही केवळ संस्था नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे. तर इथलं प्रयोग राज्याच्या देशाच्या राजकारणावर परिणाम करत असतात. त्यामुळं हा संघर्ष फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. थोडक्यात सांगायचं झालं म्हटलं तर आता पाहायला गेलं तर मुंबईत जो काही मुंबई राखून ठेवतो, त्यामुळं जे मुंबईमध्ये राखून ठेवत असेल तर त्याला पूर्ण राज्यामध्ये राज्य करता येते, त्याची सत्ता येते. असा देखील पूर्ण पाहायला गेलं तर इतिहास देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळजवळ पाहायला गेलं तर 20 ते 25 वर्ष या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे गटांची या ठिकाणी सत्ता होती. आणि या ठिकाणी अखेर सत्तेला सुरुंग या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्या महायुतीने या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळं महायुतीला देखील आता माहीत आहे की महायुतीची सत्ता या ठिकाणी स्थापन करता येत नाही, शिंदेशिवाय या ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार नाही. आणि शिंदेने देखील जे काही शिंदेचे नगरसेवक आहेत ते शिंदेचे नगरसेवक त्यांनी हॉटेलमध्ये देखील या ठिकाणी ताज लँड या हॉटेलमध्ये देखील नेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यांचं विचार विनिमय देखील सुरू आहे असं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण भारतीय जनता पार्टीने देखील जे काय भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत संजय केळकर यांनी देखील एक वक्तव्य केलेलं आहे. तर आम्हाला पाहायला गेलं तर आम्हाला सन्मानजनक म्हणजे आम्हाला सन्मान नाही भेटला तर आम्ही विरोध बाकावर देखील बसायला तयार आहे असं देखील या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर पाहिलं तर आपल्या उद्धव ठाकरे गटाचे जे काही शिवसेना प्रमुख आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे. तर पाहायला गेलं तर महापौर पाहायला गेलं तर आपला देखील होऊ शकतं, ते म्हणजे देवाच्या मनात असेल. तर मित्रांनो, देवाच्या मनात म्हणजे नेमकं कोण? तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस की परचे देव या देखील पाहायला गेलं तर असा टोला देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी लगावलेला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात देखील 2 पर्याय खुले आहेत. एक मात्र पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करून उद्धव ठाकरे यांचा महापौर मुंबईमध्ये बसवणं. तर असं केलं तर सगळ्यात परसेप्शन म्हणजे सगळ्यात जास्त फायदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. कारण पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचा या ठिकाणी वारसदार या ठिकाणी ह्याच्यावरती बसवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील तडजोड केली. तर आता सगळं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेने जर तडजोड केली तर पाहायला गेलं तर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर शिवसेनेचं देखील या ठिकाणी पाहायला गेलं तर महापौर या ठिकाणी त्याच्यावरती बसू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा हवा? नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास जसेच लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.